हिरो तयार. गोलंदाज फुलटॉस बॉल, फुलटॉल वसूल केलाय. त्याच्यापेक्षा लांबच लांब चेंडू फेकून दिलाय अडवा बॅटने. हा येतो A1 कॉलनीचा स्टँड अँड डिलिव्हर. दर्शक दीर्घामध्ये हवाई सफर. डिपॉझिट घे फलंदाज राजेच्या बॅटमध्ये षटकार. डीजे सो मच डीजे. धाव सगळं जाते 8 आकड्यावरती. गोलंदाज सजा पुण्यात आहे. हिरो तयार. डाव करणारा फलंदाज राजेश साठी. पहिल्या चेंडूवरती 3 धावा का सर? ओके 3 धावा. धन्यवाद. 9 धाव सगळ्या धाव फलकार पाहू शकाल. पहिल्या चेंडूवरती 9 वरती नक्की 3 धावा टोक काढल्या गेल्या. हिरो तयार. पुन्हा एकदा मात्र बॉल उडवला आसमानी टोला. हा लगातार कॅप्टन बॉल लगातो 6 ठोकलाय 6 आलाय षटकार 6 धावांसाठी राजाच्या बॅट मधनं. लाजबाब स्ट्रोक पाहू शकाल. थँक्यू सो मच डीजे. तर नक्की दा पाहू शकाल. पंच बोलतायत वाईड बॉल. पंचाने मात्र दंडित केले गोलंदाजाला हिरो याला. धाव सगळ्या नक्की एकने पुढे जाते. सोळा धावा. पुढची हिरो तयार राजेश साठी. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा नक्की यावर मात्र मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय. क्षेत्ररक्षण नक्की आलेत. झेल मात्र नक्की ओहो सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये नक्की पाहू शकाल. झेल मात्र धरतीला दान. पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अटेम्प्टला मात्र झेल मात्र धरतीला दान. प्रयत्न मात्र चांगला केला होता. खराब क्षेत्ररक्षण पाहू शकाल. पुन्हा एकदा धाव सगळ्या नक्की दोन्ही पुढे ट्राय आकड्यावरती. हा सामना 3 षटक आहे मित्रांनो. नोंद घ्यायचे माझ्यासाठी नक्की ड्रिंक्स ब्रेक नाहीये मित्रांनो. नोंद घ्यायचे. हिरो तयार. पुन्हा एकदा धाव सगळं 18. पुन्हा एकदा नक्की चांगलासा शॉर्ट पे डिलिव्हरी. बॉलला मात्र उडवला आसमानी टोला. चांगलासा फटका मात्र चांगलासा एक्झिक्यूट केला ऑन साइडला. ओहो याला मात्र नक्की पाहू शकाल. खराब क्षेत्ररक्षण. मात्र नक्की एक सिंगल नक्की जुळली गेले. एका सिंगलच्या मध्येने धावसक जाते 19 आकड्यावरती. भोसपाडा संघाची धावसंख्या 19. तर दुसऱ्या आपला तापूर माळ. अजून नक्की धाव काही चेंडू शिल्लक असेल या पहिल्या षटकातील. गोलंदाज सज्जा पुन्हा एकदा. हिरो तयार. पुन्हा एकदा याला मात्र नक्की पाहू शकाल. उजव्याचा फलंदाज असेल राहुल. नक्की बॅटची लिडिंग एज लागलेली आहे. आणि मात्र नक्की झेल मात्र कॅरी झाला नाहीये. आणि एका सिंगलच्या साह्याने नक्की चोरटी धाव म्हणावं लागेल तिथे मात्र सिलिम हिटॉनच्या रिजन मध्ये. आणि एका सिंगलच्या मदतीने धाव जाते नक्की 20-20 या आकड्यावरती. 20 धाव संख्या धाव फलकावर. आपले होणार सामना पाहू शकाल. वडाचा पाडा विपक्ष डोंगरीपाडा बी संघ. नक्की टॉस साठी आपण सुद्धा रिपोर्टिंग करायचं आहे. वेल आपल्याकडे कमी आहे. डोंगरीपाडा बी विपक्ष वडाचा वाडा. याचं नक्की पायावर टाकला बॉल. चांगलासा स्वीप शॉट. क्रिकेटचा क्लास स्वीप शॉट. टिपिकल टायमिंग स्ट्रोक राजेश च्या बॅट मधनं. हा षटकार 6 धावा आणि किती घेतोय सिक्सर. धन्यवाद डीजे. चला दापूरमाल संघ विनंती करतोय टीम मिटिंग करायची नाही आहे. भरपूर सामने खेळूचे मित्रांनो. 4 वाजले आहेत घड्याला मध्ये. 4 वाजलेले आहेत. धाव सगळ्या 26. पहिलं षटक नक्कीच महागड. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज पाहायला मिळेल राहुल. बॉलर गुरुनाथ. नक्की टॉस चढायचंय. डोंगरीपाडा ब संघ हर्षल पवार आपला कर्णधार पाठवून द्यायचंय.
हो, याला मात्र नक्कीच फुल टॉस बॉल मात्र फुल टॉस वसूल केला गेला नाहीये आणि चेंडूवाला नक्कीच डॉट डिलिव्हरी. पहिला चेंडूवाला डॉट, पहिल्या षटकाचा विचार केला हिरो यांनी तब्बल 26 धावा खर्च केल्या होत्या. त्याचा मात्र इथे मात्र नक्कीच कमबॅक करावा लागेल, कारण 26 धावा पहिला ओव्हर मध्ये नक्कीच कुठल्या गेल्या होत्या. प्रदीपजी झुगरे सर नक्कीच जोडले गेलेत आमच्या या व्यासपीठावरती मंचावरती. आपण सुद्धा वेलकम. यानुसार नक्कीच पाहू शकाल मिस टाइम स्ट्रोक अशोक तिकडे पोहोचले गेलेत. नक्कीच 2 धावा धाव फलकावर नक्कीच पुन्हा एकदा जुळल्या गेलेत. या दोनच्या सैन्य धाव संख्या 28 आकडे वरती. जरा घाई करायचे मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे, कारण नक्कीच बॅड लाईटची अपील चालणार नाही मित्रांनो. नोंद घ्यायची, रात्र झाली तर नक्कीच तुमची मात्र दात फेटाळली झाली. यावेळी मात्र नक्कीच पाहू शकाल मोठा फटका, पाहू शकाल चेंडू निघून चाललाय मस्तक पे दस्तक देत. हा येतोय राहुल. राजेश मारू शकतो तो राहुल का नाही याचं उत्तर मात्र दिलंय राहुलने. धाव सगळ्या 6 भरकन पुढे जाते. चला डोंगरीपाडा संघ यायचंय, कारण वडाचा पाडा संघाचा कर्णधार उपस्थित आहे. 34 धाव संख्या. याला मात्र नक्की पाहू शकाल फुलणीचा बॉल मात्र ब्लॉकचा वापर केला होता आणि चेंडूवाला डॉट बॉल. या डॉटच्या साह्याने धावसंख्या पाहायला मिळते 34 याकडे वरती. दुसरं षटक मार्गस्थ पाहू शकाल गुरुनाथ दापूरमाल टीम कडनं. पुढे पुण्याचा गोलंदाज गुरु तयार राहुलसाठी. याला मात्र नक्कीच फुलणीचा बॉल मात्र पुण्याचा नक्कीच फंबलिंग पाहायला मिळते आहे. हे प्रदीप जुगरे आपण विनंती करतोय टॉस करून घ्यायचंय. वडाचा पाडा विपक्ष डोंगरीपाडा बी. टॉस केला जातोय. एका बाजूला पाहू शकाल वडाचा पाडा, दुसऱ्या बाजूला फाईट करायला पाहायला मिळेल टीम डोंगरीपाडा ब संघ. मोरिया स्पोर्ट वडाचा पाडा विपक्ष डोंगरीपाडा बी. नक्कीच पाहू शकाल आणखी एका जाऊया मैदानाकडे. षटकार पाहू शकाल दुसऱ्या ओव्हरच्या पाहू शकाल शेवटच्या बॉल मात्र गुरुनाथ त्यांच्यावरती षटकार 6 धावांसाठी. धाव सगळा 41. चला तिसरा गोलंदाज वापरायचा दापूरमाल संघ. याचा वडाचा पाडा वन द टॉस आणि चूज टू फिल्डिंग आणि बॅटिंग साठी डोंगरीपाडा. चला यायचा आहे डोंगरीपाडा संघ, बॅटिंग करायची आपल्याला. नक्कीच तिसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात. चला गोलंदाज यायचा आहे जरा. मात्र पाहू शकाल चांगलासा ड्राईव्ह पाहू शकाल. एकच सिंगल जोडली जाते. आता मात्र स्ट्राईक मात्र राजेशा फलंदाजाला पाहायला मिळते. एका सिंगलच्या मध्ये 42 धाव संख्या. येस नक्की प्रकाशजी भांगारा साहेबांचे शुभागमन झालंय. थोडेसे लेट झाले, तुमचा संघ नक्कीच पराभूत झाला. यावेळी सुद्धा नक्की वाईट बॉल पाहायला मिळतो. या वाईटचा सैन्य धावसंख्या पुढे जाते 43 च्या आकड्यावरती. बिनगडी बाद 43. हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहू शकाल. नक्की पाहू शकाल चांगलासा बॉल मात्र उडवलाय आणि झेल मात्र धरतीला दान आणि चेंडू सीमा रेषा पार. खराब क्षेत्ररक्षण नक्की झेल होता तर नक्की पाहू शकाल झेल मात्र दान केला आणि नक्की चेंडू मात्र गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. हा षटकार. धाव सगळ्या नक्की 6 ने पुढे जाते. 49 49 ऑन द बोर्ड. भोसपाडा संघाची धाव 49. ओहो याला मात्र नक्की शफल झाले होते, परंतु मात्र नक्की रिव्हर्स स्विच चा फटका सुचवायचा, परंतु मात्र नक्की एक सिंगलच्या साहाय्याने धाव सगळे 50. चला भोसपाडा संघ टाळ्या वाजवायच्या. 50 धावा धाव फलकावर. 50 कंप्लीट भोसपाडा संघाची. अजून 3 चेंडू नक्की पाहू शकाल बाकी असतील. या 2 पॉईंट नक्की 3 चा खेळ समाप्त झालाय. अजून 3 चेंडू नक्की बाकी असतील.
मात्र नक्की फेकाफेकी पाहायला मिळते आहे. अजून रन्स मिळतील. पंचांना विचार करावा लागेल. पंच धावा किती? 5 धावा. ओहो पंजा पाहू शकाल धावून काढलेला धावा मात्र पाहू शकाल. पंजा 5 धावा धावून काढल्यात. गुड रनिंग बीट द विकेट. भोसपाडा टीम कडनं राजेश आणि राहुलच्या माध्यमातून धाव संख्या 55 55 55 55 धाव संख्या. अशोक तयार पुन्हा एकदा दापूर माल एन कडनं पुन्हा एकदा राजेश साठी. वाईट बॉल. या वाईच्या साईडने धाव संख्या जाते 56 याकडे वरती. पुढची पुणे अशोक तयार राजेसाठी. याला मात्र नक्की पाहू शकाल डबल बॅट लागली होती. याला मात्र नक्की षटक क्रमांक झालाय. एक बॉल आहे पंच. एक बॉल आहे. 2 वाईट टाकले गेले होते. चला एक बॉल आहे बाकी. सुट्टी नाही अजून. नक्की पाहू शकाल दापूर माला संघाची धाव संख्या 56. शेवटचा बॉल असेल. पाहू शकाल 10 बॉल 36. या चेंडूवरती किती धावा जमवतोय राजेश हा फलंदाज. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधला. यानंतर मॅच असेल मित्रांनो. वडाचा पाडा विपक्ष डोंगरीपाडा. यावेळी मात्र नक्की पाहू शकाल प्रकाश बांगारा सर नक्की मी म्हटलं होतं की या चेंडूवरती हा षटकार मारला जाईल. धाव संख्या नक्कीच 6 भरकन पुढे जाते आहे. सार्थ सौदागर ओळखला गेलाय. अनेक स्पर्धांमध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळतो या विनोद घाटाळला. सामन्याला होते सुरुवात. राऊंड द विकेटने करतील सुरुवात. जगन स्ट्रायकिंग वरती. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर. बॉलला मात्र नक्कीच चांगलासा लॉफ्टेड ड्राइव्ह. आडवा बॅटने कडक प्रहार आणि चेंडू सीमा पार. तुम्ही मारू शकता तर आम्ही काय नाही आहे याचं उत्तर दिलं दापूरमाला टीमचा या फलंदाज जगनने. पहिला चेंडूवरती चौकार. आगाज अच्छा है. अंजाम कैसा होगा एक तो वक्त ही बताएगा. आणि पहिला चेंडूवरती आलाय चौकार. वडाचा बडा आपला कर्णधार यायचंय. वडाचा बडा कर्णधार. मात्र मिस टाइमचा फटका बसलाय. विनोद सांगतोय ही कॅच माझी आहे. मिस विकेट घेणार आणि मिस झेल टिपणार आणि फलंदाज जगनचा खेळ संपुष्टात. नो बॅटर हिरू जरा धावत गेला असेल तर नक्की बरं होईल. जरा धावत जायचंय. भरपूर उशीर झालाय. धाव सगळ्या धाव फलकार पाहू शकाल. एक गडी बाद 4. नो बॅटर हिरोला पाहू शकाल. विनोद घाटाळ तयार हिरोसाठी. नक्की पुन्हा एकदा नक्की बॉलला मात्र उडवला आसमानी टोला. चेंडू चाललाय मस्तक दस्तक देत. 1 बॉल ऑन द रोप. चेंडू चौकार. 4 धावा. या चौकारच्या साईने धाव सगळ्या जाते नक्की 8 याकडे वरती. एक गडी बाद धाव सगळ्या 8. चेंडू यसो नक्की चांगलासा स्क्वेअर कटचा नजराणा पाहू शकाल. शोधलाय गाप लावलाय मॅप आणि चेंडू निघून चाललाय नक्की एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय सलगचा. हा दुसरा चौकार. 4 धावा. धाव सगळ्या धाव फक्त पाहू शकाल. एक गडी बाद 12. दरम्यान नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा नक्की जाता मात्र ओव्हर द विकेटने मारा करताना पाहायला मिळाला विनोद हा
गोलंदाज याला सुद्धा नक्की चांगलासा बॉल मात्र बॉलला मात्र उडवलाय सहजासहजी. आम्ही सुद्धा सामना सोडणार नाही असं सांगतोय दापूर माल संघ. आणि हिरूच्या बॅटमध्ये हा षटकार 6 धावांसाठी. 63 धावांची गरज आहे. याच प्रकारे फटकाबाजी करावी लागेल जिंकायचं असेल तर. धन्यवाद डीजे. एक गडी बाद धाव सगळ्या 18. 13 बॉल आणि 45 धावांची गरज. 13 बॉल्स आणि जिंकण्यासाठी नक्की 45 धावांची गरज. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा विनोद तयार. पुन्हा एकदा बॉलला उडवला आसमानी टोला. क्षेत्ररक्षक नक्कीच आलेत परंतु बनतील फक्त दर्शक आणि चेंडू निघून चला आमच्या मुख्य मंचाला सलामी देणार आहात. येतोय हिरोच्या बॅटमधनं हा वन बॉल चौकार 4 धावा. थँक्यू सो मच. नक्कीच वडा दबडा संघाचा कर्णधार कुठे असतील नक्कीच येऊन गेलेत का. ओके थँक्यू. चला फिल्डिंग लावून घ्यायचंय. विनोद जरा घाई करायचंय. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. आम्ही सुद्धा जेवलो नाही अजून मित्रांनो. जरा घाई करायचंय. नक्कीच गजा आमचा गणेश मोंडुळा नक्कीच तो सुद्धा भुकेलेला आहे कॅमेरामॅनच्या भूमिकेत. गजा पैसे दिले असतील तर नक्कीच तुला नक्कीच प्रेक्षकांवरती नक्कीच कॅमेरा मारायचा जर पैसे दिले असतील तर. बारा बॉल 41 धावांची गरज. जवळजवळ 21.5च्या सरासरी धावा जवळ लागतील रुपेश खंडवी. 21.5च्या सरासरीने. पुढे चेंडू चांगलासा बॉल मात्र उडवला. यावेळी मात्र नक्की पाऊशाल फटका सजला आणि मस्तक पे दस्तक देत हाच नक्की सामना सहजासहजी सोडायला तयार नाहीयेत असं सांगतोय दापूर माळ संघ. आम्ही सुद्धा नक्की पाहू शकाल आलोय दापूर माळ गावातून कशासाठी तर जिंकण्यासाठी. तुम्ही मारले तर आम्ही सुद्धा मारू शकतात. आमच्या सुद्धा मनगटामध्ये क्षमता आहे. ती क्षमता दाखवताना षटकार सचिनच्या बॅटमधनं. नक्की पाहू शकाल चांगलासा नक्की बॉलर बॅक चांगलासा फटका पाहू शकाल आणि चेंडू निघून चालला. नक्की फाईन लेग क्रीज मध्ये आलाय हा नशिबाचा चौकार. ऑक्सिजन मात्र व्हेंटिलेटरवर धक 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 करताना पाहायला मिळतंय. दापूर माल टीमचा सहजासहजी सामना सोडायला तयार नाहीयेत. धावसंख्या 4 ने भरकन पुढे जातीये. आता मात्र 32 या गड्यावरती. एक गडी बाद 32. अजूनही 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 10 बॉल आणि 31 धावांची गरज. बालू तयार फलंदाज आहे स्ट्रायकिंग इन वरती. 10 बॉल 31. सामना मात्र नक्कीच समीकरण बदलताना पाहायला मिळतोय. 10 बॉल 31. पुन्हा एकदा नक्कीच बॉलला उडवलाय परंतु मात्र नक्कीच मिस्टरचा फटका फसला आहे. झेल मात्र नक्कीच कॅरी केला गेलाय आणि धक्का लागला. दुसरा 2 गडी बाद 32. चला न्यू बॅटर निलेश जरा धावत जायचंय.
थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या धावफलक पाहू शकाल 2 गडी बाद 32 धावसंख्या दापूरमाल टीमची अजून जिंकण्यासाठी 9 बॉल 31 धावांची गरज. 9 बॉल आणि 31 धावांची गरज. नो बॅटर निलेशला पाहू शकाल. अजून नक्कीच सामना मात्र नक्कीच 50-50 चान्सेस आहे दोन्ही संघांकडे, कारण 9 बॉल 31 नक्कीच होऊ शकतात चेस. तर नक्कीच या 9 बॉल मध्ये नक्कीच 5 षटकार मारायला लागतील. पुढे चेंडू बालू तयार निलेसाठी. 9 बॉल 31. यावेळी मात्र नक्की चांगलासा स्वीप शॉट सजवला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण नक्कीच आले तिकडे, परंतु चेंडू निघून चाललाय मस्तक पे दस्तक देत. खराब क्षेत्ररक्षण. इथे भोसपाडा टीमला सुद्धा नक्कीच घाम फोडलाय दापूरमाल संघाने. विचार करायला भाग पाडलेला नक्कीच 63 धावा धाव फलकावर टार्गेट आहे, परंतु मात्र नक्कीच पाहू शकाल चांगला फायटिंग टोटल उभा केला होता, परंतु मात्र घाम फोडलेला पाहायला मिळते. धावसंख्या पाहू शकाल ती 36. 2 गडी बाद 36. 8 बॉल 27. 8 बॉल 27. पुणे दा बालू नक्की दा पाहू शकाल. ओव्हर द बॉल रेड पाहू शकाल. स्वतःच्या फालतूवर मात्र पाहू शकाल क्षेत्ररक्षण घडवताना पाहायला मिळत आहे. मिलिल फक्त एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते ती 37 याकडे वरती. 7 बॉल 26. हा बॉल वरती नक्कीच मोठा प्रहार केला तर नक्कीच कुठेतरी 6 बॉल 20 असतील, परंतु 7 बॉल 26 हा बॉल वरती मात्र षटकार मारावा लागेल या फलंदाजाला. नेक्स्ट मॅच वडाचा पाडा विपक्ष डोंगरी पाडा बी संघ. आपण तयार राहायचे, सज्ज राहायचं आहे. वडाचा पाडा वन द टॉस आणि फिल्डिंग आणि बॅटिंग साठी हर्षल पवार अर्थात डोंगरीपाडा संघाला इन्व्हाइट केलेला आहे. मात्र पाहुशल पंच वळलेत. वाईड बॉल, या वाईडच्या साईडने धावसंख्या जाते 38 याकडे वरती. अजूनही 7 बॉल 25 धावा. सात बॉल 25. ओहो, बॅक टू बॅक दुसरा सुद्धा आलाय. वाईड बॉल, या वाईडच्या साईडने धावसंख्या पुढे जाती आहे 39 याकडे वरती. 7 बॉल 24. आता मात्र 7 बॉल मध्ये 4 षटकार आले तर विन होऊ शकतात. 7 बॉल आणि 24 धावांची गरज. नक्की चांगलासा कट केलं पाहायला मिळतं ऑन साइडला. एक सिंगल. दुसऱ्या धावासाठी नक्की पाहू शकाल. दुसऱ्या धावासाठी नक्की झाला प्रयत्न आणि बघता बघता दुसरी सुद्धा धाव नक्की जुळली गेली. धावसंख्या दोन्ही पुढे जाती आहे 41 याकडे वरती. 41 धावसंख्या धाव फलकावर. आता मात्र समीकरण असेल 6 बॉल 22. 6 बॉल 22. चला भोसपाडा संघ अजून नक्की 3 सामने खेळवायचे, जरा घाई करायचे. सहा बॉल 22. गोलंदाज स्ट्राईकवर गोलंदाज राजेश येतोय. 6 बॉल 22. होतील का डिपेंड. हा सुद्धा नक्कीच मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला, क्वेश्चन मार्क. मात्र नक्कीच बॉलला मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षण नक्कीच आलेत तिकडे, पोहोचले गेलेत. ओहो, यावेळी मात्र नक्कीच पाहुशाल फंबलिंग पाहायला मिळते आहे. धावा धाव फलकावर नक्की जुळले गेले आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहुशाल भोसपाडा टीम कडनं. पाच बॉल 19. 3 मॅक्झिमम 3 यलगार, 3 आउट ऑफ द पार्क. 3 षटकार तर मारावे लागतील. 5 बॉल 19. पुणे राजेश तयार. पाहूया सामना अजून नक्की पाहू शकाल. दोन्ही बाजूंकडे आहे झुकलेला. एका बाजूला दापूरमाळ, दुसऱ्या बाजूला पाहू शकाल. ओहो, भोसपाडा टीम पुन्हा आलाय वाईड. 5 बॉल 18. 3 षटकार.
5 बॉल 18 हवा सुद्धा सुटलेली आहे. तर मात्र नक्की पाहू शकाल पुन्हा एकदा नक्की झेल मात्र नक्की कॅरी होत नाही. पुन्हा एकदा दुसरा धावसला प्रयत्न पाहू शकाल आणि दुसरी सुद्धा धाव नक्कीच जुळली गेली आहे. या दोनच्या साईडने धावसिका पुढे जाते. 47 4 बॉल 16 करायच्या त्या गोळा. 4 बॉल आणि 16 धावांची गरज. 63 3 षटकाचा सामना होता आणि 63 धावांचं टार्गेट दिलं होतं मित्रांनो. परंतु मात्र सहजासहजी सामना सोडायला तयार नाहीये. जशासहजी उत्तर देताना टेक फॉर टॅक्स जसे उत्तर देताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र दापूरमाल संघ 4 बॉल करायच्या त्या गोळा फक्त 16 4 बॉल 16. पुन्हा एकदा नक्की पाहू शकाल या नक्की पाहू शकाल वाईट बॉल. 4 बॉल 15. झेल मात्र नक्की पाहू शकाल चांगलासा ड्राईव्ह पाहू शकाल. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. झेल मात्र नक्की यावेळी कॅरी केला गेलाय. 3 बॉल 15 धावांची गरज. चला न्यू बॅटर. 3 बॉल 15 धावांची गरज. 3-15. चला टीम मीटिंग करायची ना विनोद. अजून आम्हाला 3 सामने खेळवायचे. जरा घाई करायचे मित्रांनो. अक्षय AK-47 अक्षयला पाहू शकाल. 3 बॉल आणि 15 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. केलं मात्र दांडी गोल. फलंदाज गोन. इथे मात्र मिडल स्टिक मात्र अक्षय गेला. 2 बॉल 15. न्यू बॅटर हरीशला पाहू शकाल. 2 बॉल आणि 15 धावांची गरज. याच नक्की बॉल आलाय डॉट. 1 बॉल 15 नक्कीच कमबॅक केले. आता मात्र नक्की विजयाच्या उंबरठ्यावर नक्कीच पाऊचल विजयाचं दार मात्र नक्कीच उघडताना पाहायला मिळत आहे. अर्थातच टीम भोसपाडा आणि नक्कीच परवाच्या छाये दापूरमाल हॅट्स ऑफ लाख सलाम करेन मित्रांनो. तुम्हाला सुद्धा नक्की दापूरमाल संघ मन मात्र जिंकलीस. सामना मात्र हरला परंतु मात्र नक्कीच मन मात्र सर्वांचे जिंकले. हॅट्स ऑफ लाख सलाम आमच्या एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून आमच्या समोरच्या पॅनल तर्फे. चला नक्की